नमस्कार, मी रेणुका. IBN लोकमतच्या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आजचा विषय खूपच महत्त्वाचा आहे आणि भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक असा दिवस आहे, कारण आज मध्यरात्रीपासून GST लागू होणार आहे. पण GST विषयी खूप प्रश्न आहेत मनामध्ये. अगदी टॅक्स पासून वेगवेगळ्या गोष्टींवर, मग कोणत्या गोष्टींवर टॅक्स लागणार त्याची उत्तर आपल्याला आज जाणून घ्यायची आहेत. आणि म्हणूनच आज आपण केंद्रीय विक्रीकर विभागाचे अतिरिक्त आयुक्त सुरेंद्र मानकोसकर सर यांना बोलवलेलं आहे. त्यांचं स्टुडिओमध्ये आपण स्वागत करूयात आणि याविषयी आपण अधिक बोलणारच आहोत. पण त्याआधी जाणून घेऊयात GST विषयी थोडीशी माहिती देखील, की GST निमित्तानं आज नेमकं काय काय होणार आहे त्याविषयी देखील जाणून घेऊयात. आणि म्हणूनच आज ऐतिहासिक दिवस अशासाठी की आज मध्यरात्रीपासून GST लागू होणार आहे. आणि या संदर्भात जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील GST संदर्भात तर तुम्ही जरूर विचारू शकता. आणि ज्यासाठी आमचा नंबर आहे 02266899263. येत्या एका तासाभरात तुम्ही आपल्या पाहुण्यांना तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील ते विचारू शकता. GSTची अंमलबजावणी आज मध्यरात्रीपासून सुरू होणार आहे आणि त्यासाठी आज विशेष एका कार्यक्रमाचं देखील केंद्र सरकारनं आयोजन केलेलं आहे. नव्या करप्रणालीच्या स्वागतासाठी आज संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये विशेष सोहळा ठेवण्यात आलाय. काँग्रेस आणि RJD सह ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसनं GST लॉन्चिंग कार्यक्रमात बहिष्कार घातलाय. ममता बॅनर्जी यांनी सुरुवातीलाच या कार्यक्रमाला विरोध दर्शवलेला आहे. रात्री 11 वाजता हा ऐतिहासिक कार्यक्रम सुरू होईल. 1 तास हा कार्यक्रम असेल आणि त्यानंतर 12 वाजता GST लागू होत असल्याचं जाहीर केलं जाणार आहे. आणि या सोहळ्यामध्ये मुख्य व्यासपीठावर राष्ट्रपती असतील, त्याचबरोबर उपराष्ट्रपती असणार आहेत, लोकसभेचे अध्यक्ष असतील, पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित असणार आहेत. राष्ट्रपतींची आणि पंतप्रधानांची यावेळी भाषणं होणार आहेत. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल, माजी गव्हर्नर बिमल जालान, YV रेड्डी, डॉक्टर सुब्बाराव यांना देखील या सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे. विविध क्षेत्रातल्या दिग्गज मंडळींना या सोहळ्याचं निमंत्रण आहे, ज्यामध्ये ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा, गानसम्राज्ञी लता मंगेशकर, प्रख्यात अभिनेते अमिताभ बच्चन आणि सचिन तेंडुलकर यांचा देखील समावेश असणार आहे. आणि म्हणूनच जिकडे तिकडे हाच चर्चेचा विषय आहे की GST आहे, पण GST नेमका भरायचा कसा. तुमच्या मनातल्या सगळ्या प्रश्नांना आज आम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि म्हणूनच आपण पाहुण्यांकडून सुरुवात करणार आहोत की GST म्हणजे नेमकं काय, ही GSTची बाराखडी नेमकी आहे काय. सुरेंद्र मानकोसकर सर आता आपल्या सोबत आहेत. सर, अगदी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की GST विषयी खूपच सध्या प्रश्न पडलेले आहेत. GST म्हणजे एकदम सोप्या भाषेत तुम्ही काय सांगाल? GST म्हणजे वस्तू आणि सेवा कर, गुड्स आणि सर्व्हिस टॅक्स. गुड्स म्हणजे कुठले? आता उदाहरणार्थ एका शेतकऱ्याने बटाटे बनवले तर त्याच्यावर कुठलाही कर नाही, परंतु त्या बटाट्यापासून जर चिप्स बनवले तर 100 रुपये चिप्सचे भाव असतील किलोला, तर त्याच्यावर एक्साईज ड्युटी लागेल, त्याच्यावर ऑक्ट्रा लागेल, LBT लागेल, व्हॅट लागेल. त्याच 100 रुपयाच्या चिप्सला जर अंकल चिप्स नाव दिलं आणि ब्रँडेड नेम दिलं तर 1000 रुपये किलो होते. म्हणजे 100 रुपये हे वस्तू होत्या आणि त्याचं 900 रुपये हे ब्रँडची व्हॅल्यू आहे, सर्व्हिस टॅक्स आहे. सिम कार्ड हे 5 रुपयाचं असतं, पण त्याच्यावर बिल येतं 1502 रुपयाचं. तर सिम कार्ड ही वस्तू झाली आणि ती टेलिकम्युनिकेशन ही सर्व्हिस झाली. तुम्ही दुकान किरायाने देता किंवा तुम्ही कुणासाठी फ्लॅट बांधून देता, ही सेवा आहे. वस्तू आणि सेवा कर. आज सध्या पूर्ण 1947ला भारत स्वतंत्र झाला, परंतु गेल्या जवळपास 60 वर्षामध्ये 31 राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेशात सरासरी प्रत्येक 20 पद्धतीचे कर लावले गेले. प्रवेश कर आहे, जकात आहे, विक्री कर आहे, खरेदी कर आहे, सेंट्रल एक्साईज ड्युटी आहे, स्टेट एक्साईज ड्युटी आहे, व्यवसाय कर आहे, त्याच्यानंतर खरेदी कर आहे, त्याशिवाय कर्मणूक कर आहे, LBT आहे. सो नाना प्रकारचे कर आहेत. मग आता जर जगाची लोकसंख्या पाहिली तर ती 500 कोटीची आहे आणि भारताची लोकसंख्या अंदाजे 120 कोटी आहे. मग महाराष्ट्रातल्या वस्तू जर महाराष्ट्रात विकल्या तर वेगळा कर, वेगळे नियम. आसाममध्ये विकल्या तर वेगळा कर, वेगळा नियम. केरळमध्ये विकल्या तर वेगळा कर आणि वेगळा नियम. म्हणजे थोडक्यात आपण भारतीय व्यापाऱ्यांनाच भारताची 120 कोटीची बाजारपेठ मोकळी करून देत नव्हतो. आता आज रात्री 12 वाजल्यापासून हा जुना एक्साईज ड्युटीचा कायदा बंद होईल आणि सर्व 20x31 राज्य 500-600 कायदे रद्द होऊन एकच कायदा येईल, वस्तू आणि सेवा कर कायदा. म्हणजे जर चितळेचं ब्रँडेड पनीर पुण्यात विकलं तरी 5%, आसामला विकलं तरी 5% आणि कर्नाटकात विकलं तरी 5%. म्हणजे आपण भारतीयांना कुठेही विकण्याची आणि त्याच रेटमध्ये टॅक्स भरण्याची
सगळीकडे एक मुभा मिळेल. त्याशिवाय आंतरराज्य व्यापारामध्ये देखील सी फॉर्म, एफ फॉर्म अशी बंधनं असायची आणि त्याच्यावर 2% कर लावला जायचा. हे देखील आता बंद होईल. काही लोक महानगरपालिकेच्या बाहेर जाऊन गोडाऊन करायचे किंवा दुकान करायचे आणि LBT ऑक्ट्रॉय वाचायचे. आता तसा काही प्रकार होणार नाही. तुम्ही दुकान किंवा गोडाऊन टाकता महानगरपालिकेच्या बाहेर आणि राहता महानगरपालिकेत, म्हणजे फायदे सगळे महानगरपालिकेचे, तोटा महानगरपालिकेचा. हा सगळा प्रकार आता बंद होईल. त्याशिवाय 1947ला व्यापार खूप सोपा होता. आता व्यापार खूप बदललाय. आता मी जर ओला आणि उबरच्या कारमध्ये बसलो तर ड्रायव्हर असतो पुण्याचा किंवा मुंबईचा, पॅसेंजर असतो पुणे किंवा मुंबईचा, परंतु त्याच्यावर जे 25% कमिशन आहे तो ओला आणि उबेर कुठेतरी घेईल. LGचा 20,000 रुपयाचा टीव्ही आहे, तो अलिबाबा 15,000ला विकेल. हा अलिबाबाचं कदाचित भारतात खातं नसेल, भारतात ऑफिस नसेल, तो कुठेतरी चीनचा असेल. मग त्याच्यावर कसा कर लावायचा? सगळ्यांना तुम्हाला माहितच आहे की भारतातला सगळ्यात मोठा प्रोड्युसर आणि कन्झ्युमर हे सरकार आहे. आजही विमान एअर इंडियाचं असतं. आजही जहाज हे पोर्ट जे आहेत, मुंबई पोर्ट म्हणा किंवा JNPT हे गव्हर्नमेंटचं आहे. ST महामंडळ सगळ्यात चालतं ते ST महामंडळ सरकारचंच आहे. अजूनही पहिली टेलिफोन सर्व्हिस, पहिली सिम कार्ड BSNL चालू केली. तुमचा जो टीव्ही आहे पहिला LGने नाही काढला, पहिले महाराष्ट्र गव्हर्नमेंटने मेल्ट्रॉन काढला, केरळ गव्हर्नमेंटने केल्ट्रॉन काढला. मग त्यांच्यासाठी कर प्रणाली ही व्यापारासारखीच राहील. पण ऍट द सेम टाइम सगळ्यात मोठा कन्झ्युमर हा गव्हर्नमेंट आहे. सगळ्यात जास्त खरेदी गव्हर्नमेंट करणार. मग त्याच्यात देखील एक टॅक्स डिडक्शन आम्ही एक वेगळ्या पद्धतीचं केलंय, जेणेकरून सगळे व्यापारी नियंत्रणात येतील, सगळ्यांना एकच रेट मिळेल. हा सगळ्यात मोठा GSTचा फायदा आहे. GST नंतर तुम्हाला कदाचित पुण्यातले वस्तू केरळमध्ये सहजपणे मिळतील. आणि पूर्वी काय असायचं, जर एक व्यक्ती 4 राज्यात माल विकत असेल तर त्याला 4 राज्याचे कायद्याचा अभ्यास करावा लागायचा, 4 राज्यातले CA बघायला लावायचे, तिथे रिटर्न भरावं लागायचं. आता जरी GST स्टेट GST साठी 4 रजिस्ट्रेशन लागले, CGST साठी रजिस्ट्रेशन 4च लागले, तरी त्यांना इथेच बसून त्या कम्प्युटरवर टॅक्स भरता येईल आणि इथेच रिटर्न भरता येईल. आणि व्यापारामध्ये आणि कस्टमर्स मध्ये कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन राहणार आणि एक सुसूत्रता येईल असं आपण म्हणू शकतो. सुलभपणा आणि सुसूत्रता. थोडक्यात 125 कोटी लोकसंख्येवर जो व्यापारावर राज्य करेल तो जगावर राज्य करेल. त्यामुळे आपलं नैतिक कर्तव्य होतं की व्यापाऱ्यांना आणि ग्राहकांना पारदर्शकपणा आणायला पाहिजे, सुलभता आणायला पाहिजे, सहजता आणली पाहिजे, एका वस्तूवर एकच कर राहिला पाहिजे. त्याकरता हा GST आणण्यात आला. निश्चितच सर, आपल्याला फोन यायला सुरुवात झाली. आपण पहिला फोन घेऊयात. सुनील कटारिया आपल्याला बदलापूरहून प्रश्न विचारतात. विचारा सुनील आपला प्रश्न. हॅलो हॅलो सुनील, तुमचा प्रश्न विचारा. मॅडम माझा प्रश्न आहे का, माझा नवीन दुकान आहे फर्निचरचं. हा. त्याच्यात माझा स्टॉक आहे 5 लाखाचा स्टॉक आहे. हा. त्याच्या GST नंबर साठी GST नंबर ते CA आहे आमचे, ते 10,000 रुपये ना 20,000 रुपये नंबर साठी मागतात. GST नंबर रजिस्ट्रेशन साठी. ती गोष्ट खरी आहे का? हे कम्प्लीट चुकीचं आहे. टोटल जे आता आम्ही काय केले, जुने SSC आहेत भारतामध्ये 65 लाख विक्री करचे SSC आहेत, 5 लाख एक्साईजचे SSC आहेत आणि 22-23 लाख सर्व्हिस टॅक्सचे SSC आहेत. त्याच्यातल्या आम्ही 85% लोकांना ऑलरेडी 30 मे पर्यंत मायग्रेट केलंय. आता उरलेत फक्त जवळपास 6 ते 7%. या लोकांना देखील मायग्रेट करायला कुठलीही अडचण नाही. हे जे 6-7% लोक आम्ही आयडेंटिफाय केले, त्यांच्या घरी जाऊन आम्ही त्यांना पासवर्ड आणि लॉग इन दिलेलं आहे. हे 10,000 रुपये जर एखादा अधिकारी मागत असेल किंवा CA मागत असेल, हे पूर्णपणे अनैतिक आहे. तुम्हाला जर ऑनलाईन अर्ज केला तर 3 दिवसाच्या आत रजिस्ट्रेशन देणं आम्हालाही बंधनकारक आहे. आणि जर त्याच्यात काय अडचण असेल तर आम्ही ऑनलाईनच हे करू. हेच तर मुख्य आहे. पूर्वी काय व्हायचं, एक साखर कारखाना निघाला की परचेस टॅक्सला वेगळं रजिस्ट्रेशन लागायचं, GSTला आपला एक्साईजला वेगळं लागायचं, खरेदी करायला वेगळं लागायचं. आता तसं नाही. एक रजिस्ट्रेशन जे मिळेल ते तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आणि 3 दिवस आणि जास्तीत जास्त 7 दिवसात तुमचं रजिस्ट्रेशन ऑटोमॅटिक होईल. कोणी पैसे मागितले तर अजिबात द्यायचे नाही. ह्याच्यात पूर्णपणे पारदर्शकता आहे. नंबर मिळणे हा तुमचा हक्क आहे. आणि 5 लाखाचा तुमचा स्टॉक आहे, याचा अर्थ तुमच्याकडे ऑलरेडी व्हॅट चाललेलो आहे, त्यामुळे तुम्ही ऑटोमॅटिकली मायग्रेट होणार. आणि जर तुम्ही नसेल नंबर तर तरी नवीन नंबर ही तुम्हाला 3 दिवसात मिळणार. फक्त पॅन कार्ड असणं तुम्हाला अत्यंत जरुरीच आहे. आपल्याला पुढचा प्रश्न कोल्हापूरहून अशोक पिंपळे विचारतात. विचार आपला प्रश्न. हा नमस्कार सर, मी उपरून पिंपळे बोलतो. नमस्कार. एकूण 3 माझे प्रश्न आहेत. एक व्हाउचर संदर्भात, दुसरा परत मालाचं रेकॉर्ड आणि तिसरं GST बिल कसं करायचं. पहिला प्रश्न माझा असा आहे की आमचा चांदीचा उद्योग आहे, आम्हाला पर पेठेवर माल घेऊन जावं लागतं. तर जाताना काय आहे की आम्हाला समजा एक
एका वेळेला आम्हाला समजा एक 2-5 लाखाचा माल न्यावा लागेल, तर त्यातील माल व्यापारी 2-2.5 लाखाचा माल पसंत करतात वेगवेगळे व्यापारी, आणि उर्वरित माल आम्हाला परत घेऊन यावा लागतो. तर त्याचं व्हाउचरचं रेकॉर्ड कसं करायचं? आणि दुसरा मुद्दा असा आहे की जो माल आम्ही व्यापाऱ्यांना घेऊन जातो, समजा एका व्यापाऱ्यांनी आमचा 10,000चा माल खरेदी केला, तर त्यातले ते 5,000चे कच्ची दागिने म्हणजे त्यांच्याकडे मोडीच्या स्वरूपात परत आलेले दागिने असतात, ते आम्हाला चांदी वितळून त्या किमतीचे दागिने ते आम्हाला देतात आणि उर्वरित रक्कम देतात. तर त्याचं जीएसटी रेकॉर्ड आम्ही कसं ठेवायचं? सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही जे म्हणालात की व्हाउचर किंवा इनव्हॉइस कसं करायचं, जीएसटी अतिशय सोपं आहे. व्हाउचर किंवा व्हाउचर हा प्रकार वेगळा असतो, आपण इनव्हॉइस म्हणू. इनव्हॉइस हे सेल बिलासारखं असतं. कोण खरेदी केलं त्याचा जीएसटी नंबर काय, कुणाला विक्री केलं त्याचा जीएसटी नंबर काय, कुठली वस्तू आहे. जर 1.5 कोटीच्या आत असेल तर कुठलाही HSN नंबर नाही द्यायचा क्लासिफिकेशनचा. जर 1.5 कोटी ते 5 कोटीपर्यंत असेल तर 2 डिजिटचा HSN द्यायचा आहे, आणि 5 कोटीच्या वर विक्री होत असेल तर 4 डिजिटचा. म्हणजे सरासरी 1.5 ते 90% व्यापारी हे 1.5 कोटी आणि 5 कोटीच्या आतलेच आहेत. त्यामुळे HSN पाठ करायची गरज नाही आहे. त्याच्यानंतर टोटल विक्रीची किंमत, त्याचा रेट काय आणि जीएसटी किती भरला, एवढंच तुमच्या इनव्हॉइसला पाहिजे. हे गरज ह्याच्याकरता आहे की इनव्हॉइस अपलोड केल्यानंतर त्याची इनव्हॉइस ही मॅचिंग करण्याचा प्रकार जीएसटीमध्ये आहे. तर इनव्हॉइस करणं काही अवघड नाही. पूर्वी देखील व्यापारी जर 50,000चा माल विकला तर 10,000चा माल परत येत होता. गुड्स रिटर्न ही व्यापारामध्ये मानलेली कन्सेप्ट आहे, त्याच्यामध्ये काही नवीन्य नाही आहे. तुम्ही जे सांगता ते, जर मी एखाद्या व्यक्तीला 1 लाखाचा माल विकला आणि नंतर त्याने 20,000चा माल परत केला तर 6 महिन्याच्या आत परत घेण्याची ती मुभा आहे. तुमच्या तर 6 महिने पण तुम्ही थांबत नाही. आता राहिली गोष्ट वस्तू नेताना. वस्तू जर न्यायची असतील 50,000च्या वर तर मूळ जीएसटी कायद्यामध्ये आम्ही ई-वे बिल आणलं होतं. जसं एखाद्या जहाजात काय वस्तू आहे ते जहाजाने डिक्लेअर करायला पाहिजे, विमानात काय वस्तू आहे ते विमानाने डिक्लेअर केलं पाहिजे, तसंच ट्रकमध्ये काय वस्तू आहेत हे ई-वे बिलमध्ये ट्रकवाल्यांनी किंवा व्यापाऱ्यांनी डिक्लेअर करणं जरुरी होतं. पण ही प्रोव्हिजन आम्ही 6 महिने पुढे ढकलली आहे. नंबर 1. नंबर 2, ई-वे बिल हे अवघड नाही. ऑलरेडी नॉर्थ ईस्टर्नच्या 7 राज्यापैकी 4 राज्यामध्ये ई-वे बिल आहेच. कर्नाटकातही ई-वे बिल आहेच. त्याच्यानंतर गुजरातमध्ये ई-वे बिल आहेच. तिथे देखील हा ई-वे बिल जरी जीएसटीत नसेल तर तो पहिल्यापासून चालू राहील. पण ई-वे बिलमध्ये उलटा फायदा होता. ई-वे बिलमध्ये त्या ट्रकसोबत एक RFD होतं. आपली वस्तू कुठं चालली आणि किती वाजता पोहोचणार हे आपल्याला कळत होतं. ड्रायव्हरवर आणि ट्रकवर एक प्रकारचं बंधन होतं. आणि ई-वे बिलचा एक सगळ्यात फायदा असा आहे की जर एखादी व्यक्ती वस्तू लातूरहून मुंबईला निघाली आणि जर त्याला मध्ये सोलापूरने अडवलं तर त्या अधिकाऱ्यावरही बंधन होतं की अर्धा तासाच्या त्यांनी वेबसाईटवर मी काय तपासलं आणि त्यात काय आहे हे लिहिणं त्यालाही जरुरी होतं. जीएसटी एक कायदा असा आहे ज्याच्यामध्ये जर व्यापाऱ्यांनी चूक केली तर व्यापाऱ्याला दंड आहे, पण अधिकाऱ्याने चूक केलं तर अधिकाऱ्यालाही दंड आहे आणि इव्हन जेलची शिक्षा देखील आहे. त्यामुळे हा कायदा अतिशय पारदर्शक आहे. त्यामुळे इनव्हॉइस काढणं अतिशय सोपं आहे. गुड्स रिटर्न आणलं तरी 6 महिन्याच्या आत गुड्स परत आणण्याची परवानगी तुम्हाला आहे. त्याच्यात तुम्हाला परत क्रेडिट मिळेल. जुन्या वस्तू तुम्ही सोनं खरेदी केला तर तो समोरचा विक्रेता असतो तो कॉमन मॅन असतो, त्याच्याकडे रजिस्ट्रेशन नसतं. मग तुम्ही 3% तो माल खरेदी कर म्हणून भरायचा जीएसटी मध्ये, त्याचं सेनवॅट घ्यायचं आणि विकताना परत घ्यायचं. म्हणजे समजा जर मी 50,000चं सोनं घेतलं तर त्याच्यावर 3% म्हणजे अंदाजे जवळपास 1,500 रुपये तुम्हाला क्रेडिट मिळेल. आणि ते 50,000चा जर दागिना 60,000ला विकला तुम्ही 10,000ची व्हॅल्यू ॲडिशन करून तर 60,000ला 3% म्हणजे 1,800. तर तुमच्या 10,000 वर तुम्हाला 300 भरावं लागणार. ह्या 1,500चं क्रेडिट मिळणार. म्हणजे जेवढी तुम्ही व्हॅल्यू ॲड कराल ती खऱ्या अर्थाने तेवढावरच टॅक्स भरायचा. हा खऱ्या अर्थाचा व्हॅटचा कन्सेप्ट या जीएसटी मध्ये आलाय. निश्चितच सर, खूप प्रश्न येतात. आपल्याला पुढचा प्रश्न संभाजी मस्के बीडहून विचारतात. विचारा संभाजी आपला प्रश्न. हॅलो. हा बोला. तर मॅडम माझा प्रश्न होता की आपण पहिल्यांदा कसं पेट्रोल आणि डिझेलवर तसा 42% सगळा टॅक्स लागत होता, तर आता किती 28% जर जीएसटी लागला तर रेट कमी होतील का पेट्रोलचे आणि डिझेलचे? नमस्कार, मला मान्य आहे जर की जीएसटी लागला तर पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होईल. परंतु भारत हा 31 राज्य आणि 7-5 केंद्रशासित प्रदेशांचा देश आहे. त्याच्यासाठी कायद्याला अमेंडमेंट करावी लागते आणि जीएसटी अमेंड करताना 5 वस्तूवर हे अमेंड करायला राज्य सरकार तयार झाले नाहीत. ती 5 वस्तू म्हणजे पेट्रोल, डिझेल, एव्हिएशन फ्युएल, टोबॅको आणि दारू. ही 5 वस्तू सोडले तर सगळ्यावर जीएसटी आहे. परंतु आम्ही
त्याच्यात प्रयोजनही केलं की पुढील 5 वर्षात ही वस्तू जर राज्य सरकार तयार झाले तर त्याच्यावर जीएसटी येईल आणि जीएसटी आल्याने निश्चितपणे या वस्तूंची किमती 100% कमी होतील आणि रोज लागणारे वस्तू आहेत दारू सोडून. बरोबर. सर, पेट्रोल आणि डिझेल संदर्भातला जे कन्फ्युजन बहुतेकदा विचारलं जातं की या 5 गोष्टींमध्ये पेट्रोल डिझेलचा आहे म्हणजे प्रत्येक राज्याला याचा अधिकार असणार आहे. हो, ते राज्य अधिकार सोडतील त्या दिवशी हे जीएसटी मध्ये येईल. बरोबर. सर, आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न असतो की मोबाईल असतात, टीव्ही असतात, म्हणजे इलेक्ट्रॉनिक वस्तूंना इतका बंपर सेल होता की दिवाळी असं सगळीकडे वाटत होतं, इतका सेल होता. तर या वस्तूंवर आता पुढे नेमकी काय साधारण किती टक्के असतील किंवा त्याचं गणित नेमकं काय असेल? जर आपण पाहिलं तर आता आपण महाराष्ट्रात असल्यामुळे महाराष्ट्राचा जास्त विचार करतो, परंतु जीएसटी हे पूर्ण भारतात आहे त्यामुळे कर रचना लावताना भारताचा विचार केला गेलाय. आता महाराष्ट्रापुरतं जर आपण विचार केला तर 12.5% मोबाईलवर एक्साईज होती आणि 13.5% व्हॅट होतं. हे झाले 16%. आणि मुंबईसारख्या ठिकाणी जकाती होतं, ते किती होतं माहित नाही मला, 4-5% तर नक्की असणार. म्हणजे जिथं पूर्वी 26% वगैरे भरायचे जीएसटीमुळे ते 12%वर येईल. सिमिलरली जे टीव्ही आहेत ते देखील जवळपास 18%वर आल्यामुळे ते स्वस्त होतील. कम्प्युटरवर जर दोन्ही विचार केला तर महाराष्ट्रात 18.5% ते 19% कम्प्युटरवर कर होता, तो आता 18%. जे अतिशय जीवनावश्यक वस्तू आहेत, उदाहरणार्थ दूध, दही, ताक, हे आजही जीएसटी खाली एक्झम्प्टेड आहेत. परंतु जर तुम्ही पाहिलं तर पनीरचे जे पॅकेट्स असतात, पनीरवर 5.5% व्हॅट होता, एक्साईज ड्युटी नव्हती, उलट 5.5%चं 5% झालंय. त्यामुळं पनीर तुमचं स्वस्त होईल. असं बऱ्याच ठिकाणी पाहिलं तर आम्ही काय केलं, 5 ते 8 या टक्केवारीला आम्ही 5 वर आणलंय. त्यामुळे बहुतेक वस्तूंवर 1, 2, 3% कमीच होणार. सगळ्यात महत्वाचा जो प्रकार आहे तो सिनेमाचा. सिनेमामध्ये काही राज्यामध्ये 70% एंटरटेनमेंट टॅक्स, महाराष्ट्रामध्ये अंदाजे 40-42% असेल. म्हणजे जर 100 रुपयाचं तिकीट असेल तर 42 रुपये करमणूक करत द्यायची. आता आम्ही काय केलेलं आहे की 100 रुपयाच्या आतल्या वस्तूंना 18% लावलंय. म्हणजे जर तिकीट 100 रुपयाचं असेल तर पूर्वी डिस्ट्रीब्युटरला हे 60 रुपये वगैरे मिळायचे 40% कर असल्यामुळे, आता त्यांना 80 मिळतील. मग निश्चितपणे डिस्ट्रीब्युटर 100 रुपयाचं तिकीट 80 रुपयाला करेल आणि लोकांना फायदा होईल. 100 रुपयाच्या वर तिकीट असेल तर 28%. 28% नक्की 40 आणि 70% पेक्षा कमी आहे. त्यामुळे चित्रपट उद्योगाला ह्याचा फायदाच आहे. नाट्य क्षेत्रात पाहिले आपण किंवा एखादा डान्स प्रोग्राम मायकल जॅक्सनचा वगैरे असेल तर त्याला 250 रुपयाच्या जर आत तिकीट असेल तर त्याला कुठलाही कर नाही, आणि 250 रुपयाच्या वर असेल तर त्याला 18% आहे. आणि त्यामुळे देखील जे नाट्य निर्माते होते जे 250 किंवा 300 तिकीट करतील, तुम्हाला काही आश्चर्य वाटणार नाही, ते 200 करतील आणि 150 करतील आणि ग्राहकाला याचा नक्की फायदा होईल. अगदी. सर, आपल्याला पुढचा प्रश्न विचारतायत तेजल गायकवाड चंदीगडहून. विचारा तेजल. तेजल, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? सुरेंद्रजी, काही तासानंतर जीएसटी सुरू होणार आहे, त्यामुळे आता आम्हाला सगळ्यांना एक कन्फ्युजन आहे की सोनं आजचा एक शेवटचा दिवस आहे तर आज खरेदी करायचं की उद्यापासून. आता तुम्ही तेजल गायकवाड जरी असला तरी तुम्ही पंजाबमध्ये आहे, त्यामुळे पंजाबमध्ये सध्या व्हॅट काय आहे मला माहित नाही. महाराष्ट्रामध्ये 1% एक्साईज ड्युटी आहे आणि 1.2% व्हॅट आहे. म्हणजे महाराष्ट्रात 1.2-2.34%, कारण 100 रुपयावर 1 रुपया आणि 101 रुपयावर 1.25%, म्हणजे जवळपास इथे 2.5% सोन्यावर पडतो. आणि निश्चितपणे मुंबईत घेतला असतं तर जकात किती आहे मला माहित नाही, खूप जास्त आहे जकात. म्हणजे इथे मुंबईत घेतलं तर तुम्हाला 4 ते 5% अंदाजे कर पडायचा, जीएसटी मध्ये तो 3 होईल. म्हणजे मुंबईच्या लोकांना तर सोनं स्वस्त होईल. पंजाबमध्ये 1% सेंट्रल एक्साईज ड्युटी आहे, पण तिथे एंट्री टॅक्स किती आहे, व्हॅट किती आहे सध्या मला कल्पना नाही. पण एवढं निश्चित आहे की काही राज्यामध्ये 5% होता, काही राज्यामध्ये 4% होता टोटल, काही राज्यामध्ये 6% होता. जर आपण टॅक्स इन्सिडन्स पाहिला तर सोन्यावर सरासरी 3.5% ते 4% होता, 1 जुलैपासून 3% होईल. त्यामुळे निश्चितपणे ओव्हरऑल भारतामध्ये सोन्याची आणि चांदीची किमती थोड्या कमी होतील. महाराष्ट्रामध्ये फक्त जे छोट्या गावात तुम्ही घ्याल, मुंबई जिथं सारखे जिथं ऑक्ट्रा किंवा एलबीटी नाही आहे अशा ठिकाणी थोडंसं सोनं 2.4 वरून 3% वर येईल, परंतु इतर सर्व ठिकाणी सोनं आणि चांदी स्वस्त होईल. सर, आपल्याला पुढचा प्रश्न विचारतात पुण्याहून रवींद्र कुडाळकर. विचारा प्रश्न. नमस्कार सर, आपण खूपच छान मार्गदर्शन करत आहात, अभिनंदन आपलं. आणि IBN लोकमतला मी विशेष धन्यवाद देतो की जीएसटी कर प्रणालीबद्दल त्यांनी 1 तासाचा विशेष कार्यक्रम ठेवलाय. माझा प्रश्न असा आहे की आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेवर सकारात्मक आणि दूरगामी परिणाम या जीएसटी कर प्रणालीचे कसे होणार आहेत, आणि अशा काही सामाजिक संस्था देखील असतात की ज्या देणग्याच्या माध्यमातून देखील त्यांना उत्पन्न मिळतं आणि त्यांच्या समाजसेवेच्या काही
जे ते कार्यक्रम घेतात त्या माध्यमातून देखील उत्पन्न मिळत असतं. तर एनजीओ आणि समाजसेवी संस्थांना देखील जीएसटी कर प्रणाली लागू होते का, आणि एकूणच आपल्या अर्थव्यवस्थेवर दूरगामी आणि सकारात्मक परिणाम या कर प्रणालीचे कसे होणार आहेत? धन्यवाद. ओके. पहिली गोष्ट, देणगीवर कुठल्याही प्रकारची जीएसटी नाही आहे, त्यामुळे देणगीवर कुठलाही कर लागणार नाही. कर हा फक्त वस्तू आणि सेवांवर असतो, देणगी त्याच्यामध्ये मोडत नाही. आता काही सेवाभावी संस्था आहेत, आता उदाहरणार्थ तुमच्याकडे महाराष्ट्रामध्ये खूप छोटे छोटे बचत गट आहेत, ज्यांना 20 लाखाच्या आत टर्नओव्हर आहे, त्यांना कुठल्याही प्रकारचा जीएसटी नाही. जरी आता तुम्हाला 5, 12, 18 आणि 28 हे 4 रेट दिसले तरी देखील जर तुमचा हे टर्नओव्हर हा 75 लाखाच्या आत असेल, आता माझं उदाहरणार्थ छोटं किराणा दुकानात आहे, किंवा माझं एक छोटं हॉटेल आहे, किंवा मी एक छोटा 2 लेथ मशीन घालून माझा व्यवसाय 30-40 लाखाचाच माझा व्यवसाय आहे, त्यांना हे 5, 12, 18 काही करायची गरज नाही. जर तो किराणा दुकानदार असेल तर 3 महिन्यामध्ये त्याचा 10 लाखाचा माल विकला तर एकच रिटर्न भरायचं, 10 लाखावर 1% म्हणजे 10,000 रुपये. आणि तो जर छोटा मॅन्युफॅक्चरर असेल तर 10 लाखाचा माल विकला तर त्याचा 1+1 म्हणजे फक्त 20,000 रुपये टॅक्स भरायचा. म्हणजे 1% आणि 2% भरून त्याला जकात, ऑक्ट्राय, एलबीटी, एक्साईज, व्हॅट आणि सगळ्या इन्स्पेक्टर पासून सुटका मिळाली. आणि 75 लाखाच्या आत जर आपण व्यापारी पाहिले तर 70% व्यापारी हे त्याच्यात आहेत, त्यामुळे छोट्या व्यापारालाही काहीही प्रॉब्लेम नाही. आता एखादी ट्रस्ट वस्तू बनवत असेल तर ट्रस्टच्या वस्तू आणि इतर व्यापाराच्या वस्तू ह्या समान दरावरच असतील, कारण कर हा वस्तूवर आहे आणि सेवावर आहे. तो सरकारने बनवला म्हणजे आता एसटी महामंडळात जर तुम्ही एसटी एअर कंडिशन बसमध्ये गेला तरी तेवढाच तुम्हाला कर भरावा लागेल, आणि जर कोंडूस्कर किंवा नीता ट्रॅव्हलच्या बसमध्ये गेला तरी तेवढाच कर भरावा लागेल. कर भरण्यामध्ये कराच्या वस्तूवर आणि सेवावर आहे, त्या माणसावर किंवा त्या संस्थेवर कर नाही आहे. निश्चितच सर, आणखीन भरपूर प्रश्न आहेत. हॉटेलिंग विषय देखील सध्या भरपूर चर्चा आहे, लोकांच्या जिव्हाळ्याचा तो देखील विषय आहे, जीवनावश्यक वस्तूंचं काय होणार हे देखील आहेच. या सगळ्या प्रश्नांवर आपण चर्चा करणार आहोत. एक ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेकवर जाणारी पुन्हा एकदा आमचा नंबर लक्षात ठेवा, 02266899263 या नंबरवर तुम्ही फोन करून तुमचे प्रश्न जरूर विचारू शकता. एका ब्रेक नंतर पुन्हा भेटूयात. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण सुरेंद्र सरांकडून आणखीन माहिती जाणून घेणार आहोत. सर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज 2017 आहे, आजचा दिवस 30 जून आहे. 1 जुलै हा आणखीन एक महत्त्वाचा दिवस असेल, पण या दिवसासाठी जसं तुम्ही म्हणालात की गेल्या 7 वर्षांपासून प्रयत्न सुरू होते, त्याची तयारी सुरू होती आणि त्याचा एक मुख्य भाग म्हणून तुम्ही देखील काम केलं होतं. ही सगळी प्रक्रिया नेमकी कशी होती? पूर्वीपासूनच आपण जीएसटी लावतोय. जगामध्ये ऑलरेडी 165 देश जीएसटी लावलेले आहेत, म्हणजे आपला 166. आपण खूप उशीर केलोय. याच्यासाठी 2010 पासून सगळ्या राज्याच्या अर्थमंत्र्याची बैठक केंद्रीय अर्थमंत्र्याच्या सोबत व्हायची आणि आपण जीएसटीची तयारी करायची. प्रत्येक जण थोडा थोडा विरोध करायचा आणि शेवटी आज आपण लोकसभेचे मध्ये आपला हा जीएसटीचा कायदा पास झाला. राज्य म्हणजे पहिल्यांदा भारताची घटना दुरुस्ती झाली. सुरुवातीला 3 पॉवर्स आहेत, स्टेट लिस्ट, सेंट्रल लिस्ट आणि कन्करंट लिस्ट. विक्री कर, खरेदी कर हा स्टेट लिस्टचा होता, एक्साइज ड्युटी हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा होता. मग आता त्याच्यासाठी घटना दुरुस्ती करायची होती, त्याकरता लोकसभा, राज्यसभा आणि राज्याची परवानगी मिळणं जरुरी होती. मग पहिल्यांदा घटना दुरुस्ती झाली, मग ही बिल बनले गेले आणि हे बिल लोकसभा, राज्यसभा आणि आता जवळपास 29-30 राज्यांनी हे पास केलेले आहेत. तर हे झालं घटनात्मक काम. त्याशिवाय 2010 पासूनच आम्ही जीएसटीचा कायदे बनवायला सुरुवात केली. आता जीएसटीचा जो कर भरायचा आहे, रजिस्ट्रेशन घ्यायचं आहे आणि रिटर्न भरायचं आहे, हे 3 कामं आम्ही एक जीएसटीएन म्हणजे जीएसटी नेटवर्क अशा एका कंपनीला दिली. ती कंपनी 24.5% स्टेट आणि 24.5% सेंट्रलची आहे. म्हणजे फक्त 49% हे गव्हर्नमेंटचे आहेत, 51% हे प्रत्येकी 10% असे LIC हाऊसिंग फायनान्स, नॅशनल स्टॉक एक्सचेंज अशा कंपन्यांना दिले. आणि त्याचे अध्यक्ष पण आम्ही अतिशय सिनियर ऑफिसर जे मायक्रोसॉफ्ट वगैरे कंपनीत काम केलंय त्यांना घेतलंय. जसं आज पाहायला असेल ना की कम्प्युटर बद्दल लोकांना भीती वाटते, पण इंडियन रेल्वेची कधी कम्प्युटर सिस्टम फेल झाली नाही. गव्हर्नमेंटमध्ये ते एक प्रयत्न केला जातो की मॅक्सिमम परफेक्शन केला पाहिजे. तर आम्ही हे जीएसटीएन 2013 पासून स्थापन केलं आणि त्याच्यावर एक एक करत हे आम्ही केलो. त्याच्यानंतर गेल्या 1 वर्षात मी आता पुणे कमिशनरेटमध्ये आहे, झोनमध्ये पुणे कमिशनरेटमध्ये आम्ही जवळपास 1498 सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ट्रेनिंग अरेंज केल्यात. जवळपास 600 ट्रेनिंग आम्ही स्टेट गव्हर्नमेंटच्या लोकांचे अरेंज केले आणि जवळपास 300 सेमिनार आम्ही व्यापाऱ्यांचे प्रत्येक असोसिएशनचे घेतले. बिल्डरसाठी वेगळं, इव्हन अक्कलकोट, सोलापूर, तुळजापूर अशा ठिकाणी, लातूर, नांदेड सगळीकडे आमच्या सेमिनार झालेले आहेत.
त्याच्यानंतर आम्ही कम्प्युटर ऑपरेट करण्याकरता अधिकाऱ्यांना पण कम्प्युटरची दिली, त्याच्यासाठी ऑल इन वन युनिट आणून पण बसवलंय. सिमिलरली त्याच्यावर रिटर्न कसं भरायचं ह्याचं जे फोर हँड ट्रेनिंग आहे हे देखील आम्ही व्यापाऱ्यांना दिलं. त्याच्यानंतर आम्ही एक टोल फ्री नंबर दिलेला आहे 1800-1200-232. त्याशिवाय एक CBEC mitra.helpdesk असा मी एक हेल्प डेस्क क्रिएट केलाय ज्याच्यावर तुम्ही कधीही मेल करू शकता. त्याच्याशिवाय जीएसटीचं एक स्वतःचं वेबसाईट आहे, तुम्ही जर CBEC किंवा GST टाकलं तर तुम्हाला त्यात सगळं मिळेल. शिवाय आम्ही प्रत्येक रेंजला, म्हणजे आता आमची रेंज कदाचित बारामतीला आहे, बार्शीला आहे, कोल्हापूरला आहे, सिंधुदुर्ग सारख्या छोट्या छोट्या तालुक्यामध्ये आहे, त्या रेंजमध्ये पण आम्ही GST सेवा केंद्र, एकट्या पुणे झोनमध्ये 48 GST सेवा केंद्र आहेत ज्याच्यामध्ये 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत आमचे अधिकारी कम्प्युटर घेऊन कार्यरत आहेत. सुरुवातीला लोकांना असं वाटत असेल की बाबा आम्ही हे ट्रान्सफर रजिस्ट्रेशन कसं घ्यायचं, तर तुम्हाला सांगतो याच्या रजिस्ट्रेशन कोण घेणार, जे जुन्या करामध्ये व्हॅट भरत होते, खरेदी कर भरत होते, एक्साईज भरत होते, सर्व्हिस टॅक्स भरत होते, कस्टम्स भरत होते किंवा कर्मणूक कर भरत होते, अशातल्या 30 मेच्या अगोदरच 85% लोकांना आम्ही ऑलरेडी त्यांना नंबर्स देऊन टाकलेत, मायग्रेट केलेत. आता 15 पैकी 6-7% पण झालेत. आता कोणते उरलेत, पूर्वी समजा सर्व्हिस टॅक्स 10 लाखावर होता, आता 20 लाखावर आहे. आता सवलत वाढली त्यामुळे 14-15 लाख वाले आहेत ते नाही आहेत, कारण त्यांना गरज नाही आता नंबरची. त्याच्यानंतर काही ठिकाणी आता एखादा प्रोप्रायटर आहे, त्यांचं समजा नवरा पुण्यात होता म्हणून त्यांनी ब्युटी पार्लर काढलं होतं, आता त्यांची बदली अमरावतीला झाली, तर असे उरलेले लोक आहेत. ते देखील आम्ही काय केलं की त्या पत्त्यावर जाऊन त्यांना आम्ही कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला आणि त्याच्यात देखील आम्ही यशस्वी झालो. म्हणजे आता जे एक प्रश्न आला होता की आम्हाला रजिस्ट्रेशनला त्रास व्हायला, असं अजिबात नाही. आम्ही स्वतः त्यांच्या घरी जाऊन त्यांना लॉग इन पासवर्ड देतोय. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे 1 जुलैला कायदा सुरू होणार आहे, तर 30 मे पर्यंत आम्ही ऑलरेडी 85% लोकांना तुम्ही अर्ध्यापेक्षा जास्त कामाला कितीतरी वर्षांपासून सुरुवात केली. सर मला पुढचा प्रश्न विचारतात आनंद किलोर अहमदनगरहून. विचारा आनंद आपला प्रश्न. हॅलो सर. विचारा तुमचा प्रश्न. नमस्कार. आपल्या ज्या इथे जे शाळा वगैरे जे असतात किंवा नर्सरी असतात, प्ले ग्रुप असतात अथवा कोचिंग क्लासेस जे असतात, तर यांना GST लागू होतो का? सर्व्हिसेस म्हणून एक प्रकारचं ग्राफिक्स शाळा किंवा ज्या नर्सरीज असतात. आता पहा, शिक्षण हा सगळ्यात महत्वाचा सेक्टर आहे. तर ज्या ज्या शिक्षणाचा कोर्स हा बोर्डाने आणि युनिव्हर्सिटीने सर्टिफाय केलाय त्या कुठल्याही कोर्सला फीस GST नाही. शिक्षण हा GST पासून मुक्त आहे. परंतु समजा जर एखादा टेल्कोची कर्मचारी आहेत, त्याच्यासाठी त्यांना एखादी ट्रेनिंग दिली गेली सिम्बायोसिस कॉलेज तर्फे आणि त्याला तुम्ही 10,000 रुपये 20,000 रुपये फीस लावली, तो कुठल्या युनिव्हर्सिटीचा कोर्स नाही, तो एक्सलन्स साठी आहे, तो मॅनेजमेंट डेव्हलपमेंट ट्रेनिंग प्रोग्राम साठी आहे, तो प्युअर व्यापारी तत्वावर केलेला आहे. अशांना कर आहे. शाळा कॉलेजेसला कुठलाही कर नाही. बरं सर, आपला पुढचा प्रश्न साताऱ्याहून प्रवीण तटकर विचारतात. विचारा प्रवीण. हॅलो. नमस्कार सर. नमस्कार. आता नमकिन्सला 12% GST अप्लाय करतायत. नमकिन्स मध्ये कोणकोणते प्रोडक्ट येतात? वेपर्स पण त्यामध्येच येतं का दुसऱ्यामध्ये येतं, दुसऱ्या सेगमेंटमध्ये येतं? हा, नमकीन हे फूड प्रोडक्ट आहे. वेफर्स आणि नमकीन हे 12% मध्येच येतील. आणि शिवाय त्याच्यामध्ये जरी तुम्हाला काय अडचण वाटत असेल, आता समजा एखाद्या माणसाला प्रश्न असा पडला की हे 12% येणार आहे का 18% येणार आहे, त्याच्यासाठी ते हेल्पलाईन वगैरे कडून तर घेऊच शकतात. आता हे तर मी सांगतोय त्यांना की 12% पडतात, पण समजा त्यांना हे वाटलं की ह्याच्यामध्ये काहीतरी कन्फ्युजन आहे, तर पहिल्यांदा GST कायद्यामध्ये एक चांगली प्रोव्हिजन केली आहे, त्याला म्हणतो आपण ॲडव्हान्स रुलिंग, की व्यापारी स्वतःच कार्यालयात जाऊन अर्ज करू शकतो की तुम्ही मला सांगा हा व्यवसाय करायचा आहे मला, तर याच्यावर किती कर लागेल, कसा कर भरायचा, ह्याला आपण ॲडव्हान्स रुलिंग म्हणतो. आणि अर्ज केल्यानंतर 90 दिवसाच्या आत त्याची रुलिंग देणं हे शासनाला बंधनकारक आहे. त्यामुळे व्यवसाय करायच्या अगोदरच तुम्ही गव्हर्नमेंटकडून लेखी क्लॅरिफिकेशन घेऊ शकता. कारण असं म्हणायला नको की बाबा मला तुम्ही 18 सांगितलं ना आता तुम्ही 28 म्हणता. तुम्हाला GST रुलिंग मध्ये ॲडव्हान्स रुलिंग मध्ये तुम्हाला स्पेसिफिक लेखी आदेश पण मिळतील 90 दिवसात. बरोबर सर, मला पुढचा प्रश्न संतोष सकपाळ विचारतात पुण्याहून. विचारा आपला प्रश्न. हॅलो. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार सर. मला एक थोडीशी अडचण होती. ऍक्च्युली मी आता बिझनेस केलाय. हॅलो. प्रश्न पुन्हा एकदा विचाराल संतोष. माझं प्रिंटर रिपेअरिंगचा बिझनेस आहे. मी आता खाली सुरू केलाय. प्रिंटरचा व्यवसाय बरोबर? हो हो. प्रिंटर रिपेअरिंग वगैरे. माझं एक महिन्याचं एक 40,000 बिलिंग असतं आता सुरुवातीला. तर मला GST घेणं गरजेचं आहे का, म्हणजे काढायला लागेल का मला? 30-40 हजाराचा बिझनेस आहे आणि तुमचा प्रश्न काय होता पुढचा? मंथली माझं 30-40 बिलिंग आहे. तर मला आता GST काढायचं आहे किंवा काढावं लागेल पुढे, फ्युचर मध्ये काढावं लागेल. बर बर.
सर आपण मंथली 40,000 म्हणला तर जवळपास वर्षाला 4 ते 5 लाख 20 लाखापर्यंत जीएसटीचा नंबरच नाही, त्यामुळे तुम्हाला कसलंही बंधन नाही आहे. समजा तुम्ही 20 लाखावरून 20 ते 75 लाखाच्या ब्रॅकेटमध्ये गेला, तुमचा आमच्या सदिच्छेने धंदा चौपट 5 पट वाढला आणि तुम्ही जे आज 5-6 लाखाचा व्यवसाय वर्षाला करता तो जर 50 लाखाचा केला तरी तुम्हाला फक्त 1+1-2% भरायचा आहे. आणि जो कंझ्युमरला बिल देतो आपण, बिल 2 प्रकारचे असतात, व्यापाऱ्यांनी व्यापाऱ्याला द्यायचं आणि व्यापाऱ्यांनी ग्राहकाला द्यायचं. व्यापारी ते व्यापारी म्हणजे माझं साडीचं दुकान असेल तर मी साडीवर सेट ऑफ घेणार आणि परत साडीवर सेट ऑफ पास करणार, म्हणजे होलसेलनी मला दिलं तर मला त्याचा सेट ऑफ हवा आहे. हे व्यापारी ते व्यापारी तत्वावरची विक्री आहे, त्याला इनव्हॉइस काढायचं. आणि व्यापारी टू ग्राहकाला दिलं तर समजा एका दिवसात एखादा किराणा दुकानदार 5,000 गिराईक घेत असेल तर त्याने कन्सॉलिडेटेड बिझनेस टू कंझ्युमर देखील एकच इनव्हॉइस काढला तरी चालतं. तर तो काही इश्यू नाही आहे त्याच्या. बरोबर सर, आणखी लागणार नाही 40,000. आणखीन खूप प्रश्न आहेत, त्याविषयी देखील आपण बोलणार आहोत, पण एका ब्रेक नंतर तुमच्या प्रश्नांसह पुन्हा भेटणार आहोत. आमचा नंबर पुन्हा एकदा 022-66899263. पहा फक्त IBN लोक. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत. आपल्याला ब्रेकनंतरचा प्रश्न आहे, सुभाष भलावी नागपूरहून विचारतायत. विचारा आपला प्रश्न. हा, नमस्कार साहेब. नमस्कार. हा, माझा ट्रॅव्हल्सचा बिझनेस आहे, म्हणजे छोट्या पल्ल्यावर जे चालतात ना ट्रॅव्हल्स, त्यांनी जीएसटी कसा भरावा? बर, ट्रॅव्हल्स हे जे सेवा कर आहे, ट्रॅव्हल्सवर एअर कंडिशन बसेसवर सेवा कर आहे आणि त्याच्यावर जो कर आहे हा पूर्वी पण होता, तोच आता कर आता त्यांनी फक्त सर्व्हिस टॅक्सऐवजी त्यांनी जीएसटी भरायचा. आता त्यांचा पण जर ट्रॅव्हल्समध्ये जर सध्या 12% रेट आहे, तो जर 12% असेल तर त्या ट्रॅव्हल्स 2 प्रकारचे आहेत, एक स्वतः कंपनी करते किंवा त्याचं कमिशन मिळतं, तर त्याच्या त्या जेव्हा व्यवहाराची जी किंमत आहे त्याच्यावरती 12% कर लागेल. सर जसं तुम्ही म्हणालात की एसीला आहे आणि मग नॉन एसी असेल तर? नॉन एसीला नाही. बरोबर सर. आणखीन सगळ्यांचा एक महत्त्वाचा प्रश्न असतो, घरांबाबतचा प्रश्न असतो की जिव्हाळ्याचा विषय असतो प्रत्येकाचा, त्याबाबत जीएसटीचं नेमकं काय गणित असणार आहे? बांधकामामध्ये 2010 पासून सर्व्हिस टॅक्स सुरू झाला. सध्या कंप्लिशन सर्टिफिकेट झाल्यानंतर जर फ्लॅट विकला तर कुठलाही कर नाही, परंतु कंप्लिशन सर्टिफिकेट होण्याच्या अगोदर जर तुम्ही बुक केला असेल आणि त्याला जर तुम्ही फ्लॅट तसा घेतला असेल तर त्याच्यावर महाराष्ट्रामध्ये सध्या 5% सर्व्हिस टॅक्स, भारतात सगळीकडे 5% सर्व्हिस टॅक्स आहे आणि व्हॅट 1% आहे. पण त्याच्यासाठी एक कंडिशन आहे की तुम्ही इनपुटचा सेट ऑफ घ्यायचा नाही. आता सेट ऑफ वगैरे पूर्ण घेऊन म्हणजे ITC पूर्ण घेऊन 12% आहे. आता लोक सांगताना असं सांगतात की 6%चा 12% झाला, पण ते हे सांगत नाहीत की जर आता उदाहरणार्थ तुम्ही जे मध्यमवर्गीय लोक घेतात ते पुण्यामध्ये किंवा अंबरनाथ वगैरे किंवा आपण ठाणे कल्याणमध्ये बघू, 6,000 रुपये फूट जर फ्लॅटचा भाव असेल तर 2,500 रुपये फूट हा बांधकामाचा भाव असतो आणि त्या 2,500 मध्ये महत्वाचा खर्च हा सिमेंट आणि सळ्याचा असतो, त्याच्यावर 28% कर आहे. ट्रान्सपोर्टेशन जी होते त्यांच्या मालाची त्याच्यावर 5% आहे. जे प्रामुख्याने कॉन्ट्रॅक्टर आहेत त्याचे गिलावा करणारे, बांधकाम करणारे, त्याच्यावर 18% आहेत. बिल्डर मोठ्या मोठ्या जाहिराती करत असतील तर त्याच्यावर 18% आहे. सिक्युरिटी सर्व्हिस घेत असतील तर त्याच्यावर 18% आहे. म्हणजे 2,500 रुपये जे बांधकामाचा रेट होता त्याच्यामध्ये जवळपास 600 ते 700 रुपयेचा तुम्हाला सेट ऑफ मिळत आहे. त्यामुळे जेव्हा मी 6चा 12 केला तेव्हा मी असं अपेक्षित केलं की त्यांनी जो 600 रुपयाचा जो बेनिफिट आहे त्यातला को बेनिफिट त्यांनी कस्टमरला पास करावा, रेट कमी होतील. आता तुम्हीच पहा, जर तुम्ही कल्याणला 5,000 रुपये फुटाने घेता आणि तो जर आता 4500 झाला तर नक्की गिराईक वाढतील आणि बांधकाम व्यावसायिकालाही फायदा होईल आणि ग्राहकालाही फायदा होईल. निश्चित. आपल्याला पुढचा प्रश्न विचारतात परभणीहून विठ्ठल बडगुजर. विचारा आपला प्रश्न. नमस्कार सर. नमस्कार मॅडम, जीएसटी मुळे जे ऑनलाईन शॉपिंग मध्ये आहे तर त्याच्यामध्ये काय बदल होणार आहे त्याच्याबद्दल माहिती पाहिजे. ऑनलाईन शॉपिंग मध्ये काही फरक होणार का? हा, सध्या तुम्ही पाहिलं असेल की भारतामध्ये ऑनलाईन शॉपिंग प्रचंड प्रमाणात चालू आहे. म्हणजे जवळपास 16% व्यापार हा ऑनलाईनवर आहे. मी आता उदाहरणार्थ तुम्हाला ओला उबरची दिली होती, अलिबाबा दिली होती. त्याच्यामध्ये आम्ही एक असं प्रोव्हिजन केलं की हे सगळे जे ऑनलाईन सप्लायर आहेत त्यांना 20 लाखाची लिमिट नाही, ते 0पासूनच त्यांना रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल आणि प्रत्येक वस्तूवर त्यांना करासहित 1% TCS भरावं लागेल, म्हणजे टॅक्स कलेक्टेड ॲट सोर्स.
अच्छा, समजा आता अमेझॉन आहे, हा 70,000 वस्तू विकत असेल किंवा तो 50,000 व्यापाऱ्यांची वस्तू विकत असेल, तर त्यांना सगळ्याकडून 1% कर वसूल करून द्यावं लागेल. ऑटोमॅटिकली ती पुढची वस्तू सगळे करामध्ये येतील. शिवाय आता एखाद्याचं ऑफिस समजा भारतात असेल नसेल, परंतु जर इथून बुक केला, ते बुक करण्याकरता टेलिफोन भारताचा वापरला, मोबाईल कार्ड भारताचं वापरलं किंवा सिम कार्ड भारताचं वापरलं, वस्तू भारतात विकली किंवा पेमेंट देखील भारताच्या अकाउंट मधून झालं, तर त्यांना भारतात टॅक्स भरावाच लागेल. ही एक चांगली प्रोव्हिजन आली. त्यामुळे आता दुकानदार आणि ऑनलाईन दोन्ही एकाच लेवलवर आहेत. आता फक्त ऑनलाईन वाले काय करतील की फक्त बल्क परचेसचं जे बेनिफिट आहे तेवढंच पास ऑन करतील. त्यामुळे दुकानदारही सुरक्षित राहतील आणि ऑनलाईनवर पण 1% कर सगळ्यांकडेच आल्यामुळं सगळ्या वस्तू समान रेटवरच लोकांना मिळतील. बरोबर. आपल्याला पुढचा प्रश्न पुण्याहून प्रसाद सामंत विचारतात. आपला प्रश्न विचारा प्रसाद. नमस्कार. माझा प्रश्न आहे की आता मी एक पालक आहे. बेसिकली जे स्कूल्स, प्रायव्हेट स्कूल्स मध्ये आता ती जराशी जी फी असते महाग आहे फी. ऍक्च्युली सीबीएसई स्कूल्स वगैरे जवळजवळ 50,000 फी घेतात. आता पूर्वीच्या, आता तरी जीएसटी प्रमाणे त्यांनी ते एक्सक्लूड केलेलं आहे एज्युकेशन त्याच्यामधून, असं मला वाटतं. आणि म्हणजे आता उद्याच्या दृष्टीने उद्या पालकांना त्याचा काय फायदा होईल? म्हणजे पूर्वीच्या फी प्रमाणे, पूर्वीची फी आणि आताची फी याच्यामध्ये जर विचार केला तर जीएसटी नंतर त्यांना पालकांना त्याचा काय फायदा, असा काही फायदा होणार आहे फी मध्ये? फी मध्ये फायदा, फीवर पूर्वी टॅक्स नव्हता आणि आताही नाही. टॅक्स आता कशावर येईल की जे बोर्डाचे किंवा युनिव्हर्सिटीचे अनरिकग्नाइज कोर्स आहेत. आता उदाहरणार्थ एखादी प्रायव्हेट कोचिंग क्लासेस आहेत. खरं म्हणजे कोचिंग क्लासेस भारतात असायलाच नकोय. शाळांनी इतकं छान शिकवायला पाहिजे की कोचिंग क्लास हा पालकाला आलेला भुर्दंड आहे, पण त्यांच्या व्यवसायाबद्दल मला पूर्ण आदर आहे, पण ही व्यवसाय महत्वाचे नाही. विद्यार्थी जेव्हा आपण कोचिंग लावतो तेव्हा शाळेत नक्कीच काहीतरी कमतरता असते, पण त्या कोचिंगवर मात्र जीएसटी आहे. निश्चितच. आपल्याला आणखीन प्रश्न येतात आणि एक ब्रेक घेऊन आपण इतरही प्रश्नांचं पुन्हा भेटणार आहोत. पहा फक्त IBN. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. सर, आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की या सगळ्यामध्ये पारदर्शकता, म्हणजे समज मी एखाद्या व्यक्तीकडून काही विकत घेते, मग ती कोणतीही वस्तू असेल, तर त्याच्याविषयी देखील मला माहिती याच्यामध्ये कळू शकणार आहे. ते नेमकं काय आहे? पारदर्शकता 2 पद्धतीची आहे. एक तर पारदर्शकता येण्याकरता कमीत कमी नियंत्रण असलं पाहिजे. म्हणजे आता उदाहरणार्थ पूर्वी जर मी नेहमी उदाहरण साखर कारखान्याचे देतो. साखर कारखाना परचेस टॅक्स साठी वेगळीकडे जायचा, कस्टम साठी वेगळा अधिकारी, एक्साईज साठी वेगळा अधिकारी, सर्व्हिस टॅक्स साठी वेगळा, खरेदी करासाठी वेगळा, विक्री करासाठी वेगळा, असं व्हायचं. आता तसं होणार नाही. एका व्यक्तीला एकच अधिकारी असेल. त्याचा पण संपर्क आम्ही मिनिमम ठेवलाय. आता रजिस्ट्रेशन पाहिजे तुम्ही ऑनलाईन भरा, रिटर्न पाहिजे ऑनलाईन भरा, तुम्हाला जर काही क्वेरी असेल तर फक्त ती ऑनलाईन येईल. त्यामुळे जी काही चूक आहे ती रेकॉर्डवर लगेच कम्प्युटरवर लक्षात येईल. त्याने एक प्रकारची पारदर्शकता येते. दुसरं, आता ग्राहकाने एखादी वस्तू घेतली, ग्राहक हा कॉमन असू शकतो किंवा इंडस्ट्रियल ग्राहक पण असतो. आता उदाहरणार्थ मी टाटा आहे आणि मी तुमच्याकडून काही इंजिन्स खरेदी केले, तर तुम्ही टॅक्स भरला की नाही हे तुम्हाला बघायचं. तर अशासाठी जर आता एक सिव्हिल क्रेडिट रेटिंग असते, तुम्ही बँकेत जर गेलात कारचं लोन घ्यायला, तर तुमचा पॅन नंबर टाकला की कळतं तुम्ही किती ठिकाणी हप्ते भरलेत आणि किती ठिकाणी हप्ते बुडवलेत, तुमचं NPA आहे का, त्याच्याप्रमाणे तुमची सिव्हिल क्रेडिट रेटिंग बँकेत मिळते. तसे जीएसटी मध्ये क्रेडिट रेटिंग, जीएसटी रेटिंग हा प्रकार आला. जर एखादा व्यापारी टॅक्स बुडवत असेल, रिटर्न वेळेवर भरत नसेल, तर त्याची क्रेडिट रेटिंग कमी होते. त्यामुळे आता ग्राहक पण तोच बघणार की समोरचा जो विक्रेता आहे त्याची रेटिंग जास्त पाहिजे, आणि रेटिंग जर तुम्हाला जास्त हवी असेल तर विक्रेत्याने रिटर्न वेळेवर भरले पाहिजे आणि टॅक्स वेळेवर भरला पाहिजे. हे एका दृष्टिकोनातून जगातली पहिली वेळ आहे जिथे जीएसटीची रेटिंग दिली जाते आणि ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. सर, आपला एक प्रश्न येतोय. प्रशांत मलगे विचारतात अहमदनगरहून. विचारा आपला प्रश्न. हॅलो मॅडम. शेतकरी जो रासायनिक खत शेतात टाकतो, त्याची किमती जीएसटी लागले वाढणार आहेत का, कमी होणार आहेत का, तसेच राहणार आहेत, आणि रासायनिक खतावर किती टक्के टॅक्स लागेल याची माहिती. आता जे फर्टिलायझर आहे ह्याच्यावर महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला सध्या 5% जवळपास अंदाजे व्हॅट आहे आणि एक्साईज ड्युटी 2% आहे, म्हणजे सरासरी 7% आहे. त्यामुळे लोक असं सांगतात की आता हा 7चा 12%वर आला. पण हे रेट जरी वाढला असेल तरी जीएसटी मध्ये सगळ्यात महत्त्वाचं प्रावधान आहे की जी सबसिडी सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंट देते त्या सबसिडीवर कर लागणार नाही. म्हणजे जर 100 रुपयाला आम्ही खत आणलं NPKचं आणि जर गव्हर्नमेंट त्याच्यावर 50 रुपये सबसिडी दिली तर सबसिडीवर कर लागणार नाही, म्हणजे 50 रुपयावर कर लागेल, 100 रुपयावर लागणार नाही. त्यामुळे मला खतांचे भाव
कमीच होतील असं वाटतं. सर धन्यवाद. खरं तर आणखीन खूप प्रश्न आहेत, आणखीन फोन देखील येत आहेत, पण आपल्याला आज इथे थांबावं लागतंय. पण तुम्ही आलात आणि अत्यंत सध्याच्या खूप महत्त्वाच्या विषयावर मला मार्गदर्शन केलं. खूप खूप आभार. थँक्यू. आज दिवसभर IBN लोकमतवर हे कव्हरेज असंच सुरू राहणार आहे. तज्ज्ञांचे देखील आपण मार्गदर्शन घेत राहणार आहोत आणि तुमचे देखील प्रश्न तुम्ही आमच्या वेबसाईटवर किंवा तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा IBN लोकमतचा प्रयत्न असणार आहे. इथेच थांबतोय. पहा फक्त IBN लोकमत.